ना थांबा आता तुमका दिसतंय कसं येते नमस्कार मंडळी काय म्हणालास काय राव नमस्कार म्हणून तुझा कंजूसपणा करतास जरा जोरात म्हणा आता कसा मी साधा साधाशी वर तोडतो माझं नाव जरी वर तोडकर असला तर मी खाली मान घालूनच चालतो खाली मान घालूनच चालतो मी लय वैतागलो आता म्हणजे किती रे बाबा काय झाला काय राव सांगू तुमका 35 वर्षाचं घोडो झाले तर अजून माझं लगीनच नाही व्हायचं लगीन झालं नसल्यामुळे कोण मला बाजूकच नाही बसू दे बाजूक बसलाय की म्हणतात अय हुईत असून एवढं आपण कुणी गाडवाचा सुद्धा केला नसा आता असा झाला की अवघड गाठीचा दुखणा सहन बी होत नाही सांगता बी येत नाही ता सगळं जाऊन दे तुमच्या बघण्यात आता एखादी पोरगी कसली बी झाला मी लय वर्षापासून उपाशी येऊ नाही कसं अर्थ काढू नको तुम्ही माका कोण स्वतःच्या हाताने खाप घालणार नाही अशा अर्थाने म्हटलं तुम्ही वेगळं अर्थ काढू नको हा सगळा बुट्टा पायकरवाडी मालपा कोमूरला पालता घातलं अख्खो देवगड तालुका पिंजून काढलं तरी माझ्यासाठी एक पोरगी नाही गाऊ शकता ते केळोबाईत जाऊन साकडा घातले माझं लगीन जमू दे आता बघूया काय होतं काय त्या माणसाच्या मंदिरावरच्या नदीच्या कानात जाऊन हळूच सांगलंय माझं लगीन जमू दे पण रोज बेल वाईन खरं सांगू तर म्हटलं तर मुलींची संख्याच कमी होत चालली आहे जे का ते का वंशाचं दिवो काय चाकूचा वंशाचं दिवो म्हातारपणी आवशी बापला बायकोचं ऐकून भान काढतात ते पोरीच बरे म्हणून माका म्हणूचा जग चंद्रावर चाललो तरी आम्ही वंशाचं दिवो करीतच बसला मंडळी असं खयचा क्षेत्र ज्याच्यात मुली मागे आहेत पुरुषाच्या खांद्यात खांदू लावून आज मुली सगळ्या क्षेत्रात काम करतो पोरगी बघू अरे अजून किती पोरगी बघशील झाला ना तुझं लगीन अरे 2 दे माका नाही तुका बघूचे ना माका पण म्हणायलाच ना उद्या माझ्या घरी ये आपल्या कांद्यात पोरगी बघून जाऊचा अरे वय नसते काय अरे वय जरा इच्छा तिथं काय झाला माका रात्री झोपच येत नाही म्हणून नसा होत नाही अरे जरा दमान घे मित्रा सबर का पण मिटात आहे म्हणतो अरे अजून कैसा सबर करू सांग ना तूच बरं चल लवकर लांब जाऊचा दिवस मावळलो की एकतर माका काय दिसत ना
काय विचित्र लोक आहेत या गावातली. आपण फक्त विचारला कानाखाली मारता. मारू जाऊ तर एका मारतो मग उगत मारला नाही. कधी म्हातारी माणसं दिसतो. जगाचा सोना असता म्हणतात, यांचा विचार काय सांगू का माझे दोन सुनियो एक पण कामाची ना. दिवसभरच्या मोबाईल मध्ये दोन खूप सुन असतात. या मोबाईल तो वैताग दिला ना गो. आपल्याला बस काय नव्हतं बघ. माझ्या नातवा म्हणतात मावळ्याकडे ठेवून त्याला मराठी शाळेत टाकता. मागच्या वेळेस काय जमलं ना, पण या वेळेस नक्की टाकण्याच्या शाळेत. त्या शाळेत छान छान उपक्रम असतात. वक्तृत्व स्पर्धा काय, निबंध स्पर्धा काय, चित्रकला स्पर्धा काय, 26 जानेवारी लय मोठे कार्यक्रम येतात. या वर्षी सतत महोत्सव या. मी माझ्या नातवा सरळ शिकवून पाठवणार आहे. वय वय मी पण ऐकलंय लय मस्त शाळा. ओ मामा हनुमंतरावांना खायला तर नाही नका तुमका. अरे रे होय चाललास वय काम काय काम काढलं त्यांच्याकडे. पोरगी बघून चालला त्यांच्याकडे. बरा बरा जावा नशीब काढलास तुम्ही. बघतो तरी सांगा. वय वय सांगताय बघा असं सरळ पुढे जावा, मग उजवीकडे जावा, मग डावीकडे जावा. पुढे तुमका वर दिसतात. त्या वडाखाली मी बसलेलो असाय. परत माझ्याकडे वा माका विचारा. मी तुका मला माका माहितच नाही. अहो चेष्टा केलोय. माका मस्करी करूची सवयच असता. घरी पण मी बायको सोबत याद करीत असतोय. दुसरं काय काम धंदा नसता. या वयात जरा बरं वाटता. तुमका हलम्याचं करा म्हणा. असं सरळ पुढे जावा, मग विहिरीमागच्या शेतात हा त्याचा होय. होय काय म्हणतो होय कडे काय म्हटलं रे म्हाताऱ्याची चेष्टा करतो रे.